नमस्कार, मी आरती. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं न्यूज नव्हे तर व्ह्यूज या संकल्पनेवर आधारित यूट्यूब जगतातील सर्वात पहिलं, हक्काचं आणि इतरांपेक्षा वेगळं वृत्त संकलन करणारं एकमेव चॅनल म्हणजे बाय माणूस. रोज नवनवीन बातम्या आणि सेलिब्रिटी निवेदकांसोबत आपण आमच्या चॅनलवर भेटणारच आहोत. चला तर पाहूयात काय आहे पुढची बातमी खास आपल्यासाठी. मागील काही दिवसात एकीकडे बिबट्यांची दहशत असताना आता दुसरीकडे विषारी सर्पदंश प्रमाणसुद्धा वाढले आहे. तालुक्यातील येणेरे गाव व परिसरात मोठ्या प्रमाणात सर्पदंश झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी शनिवारी दिवसभर जुन्नर तालुक्यातील विविध गावात आणि त्यानंतर नारायणगाव येथील डॉक्टर सदानंद व पल्लवी राऊत यांच्या विघ्नहर नर्सिंग होमला ॲडमिट असलेल्या रुग्णांची भेट घेतली आणि शून्य सर्पदंश योजनेचे कौतुक केले. गोरगरीब रुग्णांना कमी खर्च यावा यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सर्पदंश समाविष्ट करण्याबाबत राज्य सरकारकडे प्रयत्न केले जातील अशी माहिती श्री चव्हाण यांनी बायमाणूस प्रतिनिधीसोबत बोलताना दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके उपस्थित होत्या. पाहुयात नेमके काय म्हणाले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी. गेले एक दीड महिन्यापासून हे स्नेक बाईटचं या जुन्नर परिसरातलं जास्त केस होते मला समजलं होतं आणि याच्यावर डॉक्टर राऊत हे एकदम हमखास उपाय करणारे डॉक्टर आहेत आणि तिथं पेशंट नेला की वाचतोच अशा प्रकारची माहिती आज मिळत होती. आणि आज मी जे व्हिजिट करायला त्याच्यामध्ये येणारे PHCला पण व्हिजिट केली तर तिथे गेल्यावर सुद्धा सरपंच बाकीच्या ग्रामस्थांनी जी काही माहिती सांगितली की बा कशा प्रकारचे स्नेक बाईट होतात, कसं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याचं मग मला आता ताईंनी सांगितलं की डॉक्टर राऊत यांचं इथंच नारायणगावमध्ये आहे, आपण भेट देऊया. आता येऊन त्यासाठी मी खास त्यांचं कौतुक करायला आलो की आणि इथं येऊन पाहिलं पण की किती चांगल्या पद्धतीने ते सेवा करताय. त्या रुग्णांचा त्यांच्यावर किती विश्वास आहे. म्हणजे स्वतः रुग्णांनी सांगितलं की डॉक्टर म्हणजे दैवत आहे. तर अशा प्रकारचं काम असेल तर आता त्यांचे काही विषय शासन स्तरावर आहेत. मी आता त्यांनी मला एक दीड महिन्यापूर्वी सांगितलं होतं तर तो विषयसुद्धा मी पुढं प्रयत्न करतो की तो कसा हॉस्पिटल आपल्या त्या स्कीममध्ये येईल. तर त्यासाठी मी 100% प्रयत्न करतो. आणि अजून काही त्यांनी विषय 2-3 झाले की सर्पदंश हा विषयसुद्धा आपल्या महात्मा फुले जन आरोग्य स्कीममध्ये घ्यावा. तर त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त रुग्णांना त्यांच्याकडून कशी फॅसिलिटी देता येईल यासाठी आमचे प्रयत्न राहतील. हाँ बोलिए. मैं सैयद जाहिद हसन, मैं नारायणगांव से ही हूँ. ये मेरे मम्मी का गांव है और यहाँ मैं अपनी ज़मीन में बैठा हुआ था और अचानक जो है स्नेक बाइटिंग हुआ और वो आकर के मेरे हाथ पे काटा और चला गया. मुझे इसमें कोई पता नहीं चला. मैं समझा कोई ऐसा ही सादा ये होगा. फिर मैंने उसको नॉर्मल ले लिया और करीब 3 घंटे के बाद में मुझे जो है इसका ये चढ़ना चालू हुआ और कापरी आ गई पूरे आंग में मेरे. मैं खड़ा नहीं हो सकता था. मेरा भतीजा मेरे साथ था मुजफ्फर, ये मुझे लेकर के डॉक्टर साहब के यहाँ आया और उसके बाद में जो है डॉक्टर साहब ने जो हैंडल किया और जो ट्रीटमेंट किया इसकी मैं कोई तारीफ़ नहीं कर सकता हूँ. और विदिन 3 डेज़ उन्होंने मुझे खड़ा कर दिया और जिस तरीके से उन्होंने मुझे बोला था कि 2 दिन में आप फिट हो जाएंगे, मैं कभी मान ही नहीं सकता था जो मेरी कंडीशन और हालत थी. नमस्कार, मी अमोल उजबळ, येणेरे गावचा सरपंच. खरं तर मागील 1.5 महिन्यात जवळजवळ माझ्या गावात 5 लोकांना सर्पदंश झाला. त्यातील एक आमची आदिवासी समाजातील एक महिला हॉस्पिटलमध्ये नेत असताना मृत्यू पावली आणि सर्पांचं प्रमाण खऱ्या अर्थानं त्या भागात एवढं वाढलेलं आहे. आपण म्हणतो एखाद्या जर जातीचा असेल तर त्या जातीचे जर साप असतील तर आपण ते मानतो, परंतु हर एक व्हरायटीचे साप म्हणजे त्यामध्ये मनेर असेल, कोब्रा असेल आणि घोणस असेल, ह्या प्रकारचे साप एवढे त्या येणेऱ्या आणि परिसरात वाढलेले आहेत का दररोजचे कमीत कमी 2 साप लोकांना आढळले जातात. आणि यातून आम्हाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मागील सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आढावा बैठक आपल्या जुन्नर तालुक्याचे तहसीलदार असतील, BDO असतील, आशाताई बुचके असतील, डॉक्टर सदानंदजी राऊत असतील यांच्या मार्गदर्शनाखाली त्या येणेरी PSCमध्ये
तात्काळ बैठकीचं आयोजन केलं आणि सर्प निवारण कक्षाच्या संदर्भात आम्ही मागणी केली असता आपण संपूर्ण तालुक्यात त्यांनी ASVच्या लसचा पुरवठा वाढवला आणि सर्प चावल्यानंतर घ्यावायची काळजी आणि सर्प दंश झाल्यानंतर हॉस्पिटलाइज करण्यासाठी जी यंत्रणा राबवायची त्यासाठी जिल्हा परिषदेचे जिल्हा उपआरोग्य अधिकारी तिडके साहेब असतील, आशाताई बुचके असतील आणि त्यांनी तालुक्याच्या आरोग्य अधिकारी गुंजाळ मॅडम असतील यांनी आपल्या वारवाडी PSCमध्ये आपल्या जुन्नर तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी आणि CHOसाठी एक ट्रेनिंग डॉक्टर राऊत यांचं ठेवलं. त्यामध्ये 2 तासाच्या ट्रेनिंगमध्ये खऱ्या अर्थानं राऊत सरांनी जे ट्रेनिंग दिलं त्याचा फायदा माझ्या एका ठिकाणी झालेल्या सर्पदंशाला एक कॉलेजचा विद्यार्थी होता आणि त्या सर्पदंश झाला असताना त्याला ट्रेनिंग दिलेल्या CHOंनी कशी ती पट्टी आवळपट्टी बांधायची असती, पेशंट आपण कसा हॉस्पिटलाइज करायचं याचं जी ट्रेनिंग दिलं डॉक्टर राऊत सरांनी त्याचा आम्हाला पुरेपूर फायदा झाला आणि आम्ही त्या व्यक्तींना जीवनदान देऊ शकलो. आणि आज आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये सोयाबीनचं पीक खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि सोयाबीनमध्ये सर्प त्यांचं भक्ष्य शोधण्यासाठी जातो उंदरांच्या मागे ज्यावेळेस जातं आणि गारवा सोयाबीन खाली खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं त्या ठिकाणी सर्पांचं प्रमाण आणि त्यातल्या त्यात घोणस जातीचा सर्प जास्त असतो. आणि आज कापणीला आलेल्या सोयाबीनमुळे कदाचित उद्या आमचं देवाकडे आम्ही एवढीच प्रार्थना करू की देवा आमची नारोडी होऊ देऊ नका, कारण नारोडीत ज्याप्रमाणे 10-15 मागच्या केसेस घडल्या 3-4 वर्षापूर्वी तसेच आज आमच्या येणेरेसारख्या आणि परिसराची परिस्थिती आहे. कारण ज्यावेळेस सोयाबीन कापणी झाल्यानंतर ज्या घोणसचं प्रमाण वाढणार आहे यातून उद्या सर्पदंश होऊ नये यासाठी आम्ही जनजागृती अभियान ठेवत आहोत. जागोजागी फ्लेक्स लावलेले आहेत. डॉक्टर राऊत सरांचा आम्ही त्या ठिकाणी कॅम्प घेतलेला आहे आणि पुढील काळातसुद्धा राऊत सर आणि आम्हाला जिल्हा परिषद हे त्या ठिकाणी सहकार्य करणार आहेत. आज या सर्पदंशाच्या आढावा बैठकीच्या निमित्तानं जिल्हा परिषदेचे CO रमेश चव्हाण साहेब आणि जिल्हा आरोग्य अधिकारी वाघ सर, आशाताई बुचके आणि यांनी तात्काळ त्या ठिकाणी येणारे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये भेट दिली आणि असणाऱ्या सर्पदंशावर त्या ठिकाणी काय उपाययोजना केल्या पाहिजेत त्या उपाययोजनांसंदर्भात त्या ठिकाणी आढावा बैठक झाल्यानंतर आमच्याच गावचे जे पेशंट आज इथं एक कॉलेजचा तरुण आहे जो शिक्षणासाठी जुन्नरला शिकत असताना ज्या दिवशी त्याचा पास संपला जायला पैसे नव्हते परंतु तो कामाला गेला आणि डोंगरावर त्याला स्नेक बाईट झाला. तो स्नेक बाईट झाल्यानंतर आम्ही राऊत सरांना विनंती केली का सर आपल्याला ह्या मुलाकडे आमच्या खरोखर पैसे नाहीत. सरांनी सांगितलं मला त्याचा जीव महत्त्वाचा. आम्ही खरोखर राऊत सरांचा आभार मानू का त्या मुलाकडं अजून त्यांनी पैसेसुद्धा अपेक्षा केली नाही, परंतु आम्ही गावातील सगळे येणेरे असेल विठ्ठलवाडी असतील लोकांनी त्या ठिकाणी वर्गणी गोळा केली आणि त्या मुलाचा या ठिकाणी वैद्यकीय जो खर्च आहे तो भागवत आहे. आणि खऱ्या अर्थाने मी राऊत सरांचा आभार का मानेल का एक खूप लोकांकडे पैसा आहे परंतु एक देवमाणूस म्हणून आज या ठिकाणी असणाऱ्या सर्पावर, कारण साप हा शक्यतो गोरगरीब असेल कामगार असेल कामाला जाणारे असेल आदिवासी समाज असेल जो डोंगरावर असतो अशाच लोकांना स्नेक बाईटचे प्रमाण जास्त आहे. मी आजही या महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभाग असेल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब असतील मी यांना उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील यांना एक विनंती करेल की मायबाप सरकारने या ठिकाणी हा जो सर्पदंश आहे हा आपल्या महात्मा फुले योजनेच्या अंतर्गत जर ते आलं तर त्या ठिकाणी ज्याला सर्पदंश झाला आहे त्या लोकांना त्या ठिकाणी आर्थिक मदत नक्की या शासनाच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांसाठी होऊ शकते. म्हणून मी या मायबाप सरकारकडे मागणी करेल की आपण या ठिकाणी महात्मा फुलेमध्ये सर्पदंशाच्या बाबतीचे जे रुग्ण असतील त्यांना त्या ठिकाणी काहीतरी अनुदानाची व्यवस्था केली पाहिजे. जुन्नर तालुक्यामध्ये जवळजवळ मार्च महिन्यापासून 115 लोकांना सर्पदंश झालेला आहे. जुन्नर तालुक्यात घोणस, फुरसं, नाग आणि मण्यार हे चारही प्रकारचे विषारी साप मोठ्या प्रमाणात आढळून येतात आणि विविध प्रकारची बागायती पिकं असल्यामुळं आणि शेतात काम करत असल्यामुळे शेतकरी सर्पदंशाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात त्यातल्या त्यात घोणस या विषारी सर्पाचं प्रमाण 60% जास्त आहे. यावर्षी लहान मुले आणि महिलांना सर्पदंशाचं जास्त प्रमाण आढळून आलं. विशेषतः मण्यार हा जो जमिनीवर झोपलेला असताना चावणारा साप आहे आणि तो मेंदूवर दुष्परिणाम करतो. अतिशय नागापेक्षा 10 पट विषारी आहे. त्याचं बाईटचं प्रमाण पण घोणसच्या नंतर जास्त आढळून आलं. त्याच्यानंतर नाग आणि फुरशाचे काही विषारी सर्पदंश आढळून आले. सर्पदंश ही अतिशय गंभीर शेतीसंबंधी होणारी दुर्घटना आहे, अपघात आहे आणि सर्पदंश सर्वसाधारणपणे अतिशय गरीब
शेतमजूर, महिला, मुले, आदिवासी आणि मच्छीमार या लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो आणि त्यातल्या त्यात सर्पदंश होणारा रुग्ण हा अतिशय तरुण असतो. 20 ते 40 या वयोगटातील तरुण शेतकरी असतो. जर दुर्दैवाने सर्पदंशामुळं त्याला काही झालं तर त्या पूर्ण कुटुंब अतिशय गंभीर त्याच्यावर दुर्घटना होण्याची शक्यता असते. आणि आमच्याकडं आम्ही शून्य सर्पदंश मोहीम सुरू केलेली आहे, मिशन झिरो स्नेक बाईट डेथ. त्या अंतर्गत आत्तापर्यंत जवळजवळ 6000पेक्षा जास्त विषारी सर्पदंश झालेल्या रुग्णांना जीवदान दिलेलं आहे. त्यात महत्त्वाचं आम्ही असं केलं आहे की इमिजिएट आणि इफेक्टिव्ह ट्रीटमेंट, ताबडतोब त्वरित रुग्णाला योग्य ते उपचार उपलब्ध करून देणं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनजागृती करणं. लोकांमध्ये जाऊन सर्पदंश होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची याच्याविषयी आम्ही जनजागृती करतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफ यांना प्रशिक्षण देतो. महाराष्ट्रातून आणि इतर राज्यातूनही डॉक्टर प्रशिक्षणासाठी आमच्या हॉस्पिटलमध्ये येत असतात. आज योगायोगानं माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे श्री रमेश चव्हाण साहेब जुन्नर तालुका दौऱ्यावर असताना त्यांनी अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांना, जिथं सर्पदंश जास्त आहे अशा आरोग्य केंद्रांना भेट दिली आणि त्यातच त्यांनी आमच्या हॉस्पिटललाही भेट दिली. अनेक रुग्णांशी चर्चा केली आणि आमच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. आणि जे संदर्भात जे काही प्रश्न आहेत शासनाशी प्रलंबित ते त्यांनी सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचं हॉस्पिटल महात्मा फुले जन आरोग्य योजनेत घ्यावं अशी विनंती आम्ही गेल्या 2 वर्षापासून करत आहोत. ती एक महत्त्वाची बाब आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधीमधून सर्पदंश झालेल्या रुग्णांना जर काही मदत मिळाली तर त्याचासुद्धा या गरीब रुग्णांना फायदा होईल. जे मुख्यमंत्री सहायता निधी जे 20 आजार आहेत त्याच्यामध्ये हार्ट अटॅक आहे, किडनी फेल्युअर आहे, लिव्हर ट्रान्सप्लांट आहेत किंवा डायलिसिस आहेत, कॅन्सर आहेत, अशा आजार जे 20 आजार आहेत त्यांनाच फक्त मदत मिळते त्या रुग्णांना. परंतु सर्पदंशाच्या रुग्णांना मात्र कोणतीही मदत मिळत नाही. म्हणून ती एक आमची मुख्य मागणी आहे की मुख्यमंत्री सहायता निधीतून या सर्पदंश झालेल्या गरीब रुग्णांना मदत मिळावी आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेत जे मानधन मिळतं सर्पदंश झालेल्या रुग्णांसाठी ते वाढवून मिळावं. आणि त्या दृष्टीनं आशाताई बुचके आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रमेश चव्हाण यांनी आश्वासन दिले की ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. ज्याप्रमाणे माणसाला सर्पदंश होतो किंवा बिबट्याचा हल्ला होतो त्याप्रमाणे प्राणीसुद्धा सर्पदंशापासून वाचू शकलेले नाहीत. आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ 10 ते 15 गाय किंवा बैल किंवा म्हैस किंवा शेळ्या यांना सर्पदंश झालेला आमच्या माहितीत आहे. आणि वेळोवेळी ज्यावेळी व्हेटरनरी डॉक्टर आम्हाला फोन करतात त्यावेळी आम्ही सर्पदंशावरील लस उपलब्ध करून या मुक्या प्राण्यांनासुद्धा वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतो. नुकतीच येणेरे येथे एका गायीला विषारी सर्पदंश झाला आणि ती जागेवरच मृत्यू पावली. तिला कोणतेही उपचार वेळेत मिळू शकले नाही. म्हणजे शेतकऱ्यांची जशी हानी होते तशी पशुधनाची मोठ्या प्रमाणात सर्पदंशामुळं हानी होत आहे.